Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स, एक इंटरेस्टिंग लेसन की जो खूप इम्पॉर्टंट आहे असा नॅचरल रिसोर्सेस हा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. One more important use of this mineral oil is it is used in the pesticide, insecticide. तुमचे खत आहेत, कीटकनाशक, बुरशीनाशक यांच्यामध्ये सुद्धा या क्रूड ऑइलचा थोडाफार प्रमाणामध्ये उपयोग होत असतो. फॉर आर्टिफिशियल फायबर, कृत्रिम जे धागे आहे त्या धाग्यांच्या निर्मिती मध्ये सुद्धा या क्रूड ऑइलचा इथे काय होत असतो, वापर केला जात असतो. देन इट इज यूज ॲज अ फ्युएल, ते इंधन म्हणून सुद्धा वापरलं जात असतं. अशा पद्धतीने खूप सारे युजेस आहे या मिनरल ऑइलचे. मग याच्यावरती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जात असतो. तुमच्या पुस्तकामध्ये, तुमच्या एक्सरसाइजमध्ये पण हा प्रश्न दिलेला आहे. मेक द लिस्ट ऑफ द कंपोनंट वी ऑब्टेन फ्रॉम द मिनरल ऑइल. मिनरल ऑइल पासून आपल्याला काय काय मिळतं त्या सगळ्या घटकांची यादी करायची आहे. फर्स्ट तुम्हाला सांगितलं आहे एव्हिएशन पेट्रोल, और म्हणजे विमानाचं जे पेट्रोल आहे किंवा एव्हिएशन फ्युएल म्हटलं तरी चालणार आहे. पेट्रोल, डिझेल, पॅराफिन, वॅक्स, गॅसोलिन, टार, असे 7 पदार्थ सांगितले आहे. पेट्रोल, डिझेल, केरोसिन सगळ्यांच्या लक्षात राहील. टार लक्षात राहील. पॅराफिन, वॅक्स आणि एव्हिएशन फ्युएल ह्या सगळ्या गोष्टी कशापासून मिळत असतात, आपल्याला या मिनरल ऑइल पासून मिळत असतात. सो यू ऑल्सो क्लिअर दिस क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळालं असेल. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे या क्वेश्चनचा आन्सर. Then one more important question is there, that is why mineral oil is called as a liquid gold. त्याला लिक्विड गोल्ड का म्हणतात? म्हणजे लिक्विड म्हणजे काय, द्रवरूप सोनं. जसं आपण कोलला काय म्हटलं, ब्लॅक गोल्ड म्हटलं, तसं तुमचं जे मिनरल ऑइल आहे त्याला लिक्विड गोल्ड म्हणजे द्रवरूप सोनं का म्हणत असतात. ऑल ऑफ यू नो व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. That is, gold means very valuable thing. In that way, mineral oil also considered as to be very valuable because from so much industry to the whole world, oil needs for the energy purposes. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला इंधन, एक ऊर्जा मिळत असते. म्हणून आपण काय म्हणू शकतो, मिनरल ऑइल इज कॉल्ड ॲज अ लिक्विड गोल्ड. त्याला आपण काय म्हणू शकतो, लिक्विड, कारण ते संपूर्ण जगामध्ये एनर्जी मिळवण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. इट इज सो व्हॅल्युएबल. इट इज यूज इन डिफरंट टाइप ऑफ इंडस्ट्री. दॅट्स वाय वी कॉल इट इज ॲज अ लिक्विड गोल्ड. क्लिअर एव्हरीवन? सो आय थिंक मिनरल ऑइल हा टॉपिक तुमचा इथे क्लिअर झाला असेल. परत एकदा फटाफट रिव्हिजन करूया की कशापासून मिळत असतो. दॅट इज इट इज गेट फ्रॉम द डेड अँड डिकेइंग एनिमल्स विच इज डिपॉझिटेड अंडर द सी अँड देन ड्यू टू द ट्रिमेंडस प्रेशर अँड हीट द layers get deposited on it, and after few years they get converted into the mineral oil. अशा पद्धतीने मिनरल ऑइल हे समुद्राच्या तळाशी वनस्पती आणि प्राणी मेलेले असतात त्याच्या बॉडीचं हजारो वर्षानंतर कशामध्ये, मिनरल ऑइल मध्ये कन्वर्जन होत असतो. देन एक्स्ट्रॅक्टेड बाय विच मेथड, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडने आपण ते एक्स्ट्रॅक्ट करत असतो. किती खोलीवरती मिळतं त्याला, आपल्याला ते 1000 to 3000 मीटर अशा खोलीवरती आपल्याला ते मिळत असतं. What is another name for this mineral oil? That is petroleum and crude oil. These are the two another name for this. Then what is its color? जेव्हा ते आपल्याला मिळतं त्यावेळेस ते कोणत्या रंगाचं असतं? इट इज ग्रीनिश ब्राऊन इन कलर. सो आय थिंक हे सगळे पॉईंट तुम्हाला या मिनरल ऑइल विषयी क्लिअर झाले असते. सो त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपाऊंड असतात, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर असतो. देन इट इज मेनली हायड्रोकार्बन पासून बनलेले असतात आणि त्याचे खूप सारे युजेस आहे, पेट्रोल, डिझेल वगैरे सांगितलं. सो आय थिंक मिनरल ऑइल नक्की काय आहे हा टॉपिक आता तुम्ही कधीही विसरू शकत नाही. मिनरल ऑइलवरती जे जे क्वेश्चन्स तुमच्या बुकमध्ये विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. एक छोटासा टॉपिक आहे तो पण आपण इथे कव्हर करून घेऊया. पर्पल बॉक्समध्ये तुमच्या डू यू नो एक दिलेला आहे की फॉसिल, व्हॉट इज फॉसिल फ्युएल. तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मी जीवाश्म इंधनं काय असतात. सो व्हॉट आर द फॉसिल्स. जीवाश्म इंधन बघितलं आहे. कोळसा हा जीवाश्म इंधन आहे कारण तो जीवांपासून तयार झालेला आहे. इन दॅट वे फॉसिल्स काय आहे, जीवाश्म काय म्हणतो आपण. फॉसिल्स आर प्रिझर्व रिमेन्स ऑफ द डेड ऑर्गॅनिझम्स इन द रॉक. म्हणजे जे मेलेले लाखो हजारो वर्षापूर्वी जे वनस्पती आणि प्राणी मेले, ते मेल्यानंतर त्यांच्यापासून फॉसिल फ्युएल तयार झाले. पण त्यांचे जे ठसे आहे त्या रॉक्सवरती, त्या दगडांवरती उमटलेले असतात, त्यांच्या पाऊल खुणा असतात काय म्हणतात, किंवा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा ते होते. डायनासोर अस्तित्वात होते, त्याच्या खुणा अजूनही सापडतात. काही प्रकारचे जे कोल आहे, स्टोन्स आहे, याच्यावरती अजून सुद्धा त्यांचे जे छापे आहे, त्यांच्या ज्या खुणा आहे ते आपल्याला तशा पद्धतीने दिसतात की त्यांच्या बॉडीचं रूपांतर हे फॉसिल फ्युएल मध्ये झालेलं आहे. सो इन दिस वे वी कव्हर दिस पॉइंट ऑल्सो. सो आय थिंक फॉसिल फ्युएल काय आहे, फॉसिल्स काय आहे, मिनरल ऑइल काय आहे
आहे, मिनरल ऑइलचे युजेस, हे सगळं या व्हिडिओमध्ये आज तुमच्या क्लिअर झालं असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे 11 ते 16 पर्यंतचे लेसन बघितले नसेल त्यांनी कृपया आपल्या DS डिजिटलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे व्हिडिओ चेक करा आणि तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा. टुडे वी हॅव टू स्टडी अबाउट दी नॅचरल गॅस. सो नॅचरल गॅस इज ऑल्सो फॉसिल फ्युएल लाईक पेट्रोलियम अँड द कोल. मिनरल ऑइल आणि कोल आपण याचा यापूर्वी अभ्यास केलेला आहे. त्याप्रमाणेच नॅचरल गॅस पण काय आहे, एक फॉसिल फ्युएल आहे, म्हणजे जीवाश्म इंधन आहे. जीवाश्म इंधन म्हणजे की जे जीवांपासून तयार झालेलं आहे. वनस्पती आणि प्राणी लाखो हजारो वर्ष जमिनीखाली गाडले गेले आणि नंतर त्याचं ड्यू टू द ट्रिमेंडस हीट अँड प्रेशर दे आर कन्वर्टेड इन टू द फ्युएल. दॅट फ्युएल इज कॉल्ड ॲज द फॉसिल फ्युएल. अशा पद्धतीने हे नॅचरल गॅस सुद्धा इथे तयार झालेला आहे. वन मोर इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस नॅचरल गॅस, इट इज फाउंड इन द असोसिएटेड विथ पेट्रोलियम. जिथे पेट्रोलियम सापडतं त्याच्या सानिध्यातच तुम्हाला नॅचरल गॅस इथे सापडेल किंवा तिथे तुम्हाला ज्यावेळेस आपण मायनिंग करत असतो किंवा समुद्राच्या तळाशी जिथे मिनरल ऑइल सापडत असतं, पेट्रोलियम सापडत असतं, तिथेच तुम्हाला काय मिळत असतो, हा नॅचरल गॅस गॅसच्या फॉर्ममध्ये सापडत असतो. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट फक्त त्या फॉर्ममध्ये सापडतो का, तर नाही, तर काही ठिकाणी हा जो नॅचरल गॅस आहे तो सेपरेट सुद्धा तुम्हाला इट इज फाउंड अलोन ऑल्सो, सेपरेट सुद्धा बघायला मिळत असतो. मग आता हा जो नॅचरल गॅस आहे, जसं आपण मिनरल ऑइलचा अभ्यास केला की एक पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे सगळं मिनरल ऑइल पासून बनलं, तसं एक वाफ असते, गॅस असतो. त्या गॅसचा सुद्धा यूज आपण फ्युएल ॲज अ इंधन म्हणून करू शकतो. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुमचं नॅचरल गॅस. द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ दिस नॅचरल गॅस इज अ मिथेन. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला जाईल की तुमचं जो नॅचरल गॅस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट काय आहे, मिथेन. मिथेन CH4 हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा की नॅचरल गॅसमध्ये सगळ्यात जास्त काय असतं, मिथेन असतो. आता मिथेन म्हणजे काय, तुम्ही टॉयलेट, वॉशरूम्स किंवा तुम्ही गाईचा गोठा आहे तिकडनं गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा स्मेल, असा वास येत असतो युरिनचा. तो वास इट इज नथिंग बट अ मिथेन. तो मिथेन गॅसचा वास असतो. सो मिथेन तुम्हाला इथे समजलं असेल. मग आता ह्या नॅचरल गॅसमध्ये फक्त इथे मिथेनच असतो का, नाही, इथेन असतो, प्रोपेन असतो, ब्युटेन असतो, हे सगळे असतात. आता हे नावं ऐकून घाबरून जाऊ नका, हे सगळं तुम्हाला हायर स्टँडर्डला आहे, पण जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवायचं की ह्या तुमच्या नॅचरल गॅसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतो, मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4 आणि ट्रेसेस थोड्या अमाऊंटमध्ये प्रोपेन, ब्युटेन आणि तुमचा जो इथेन आहे ते पण असतो. मग आता त्याचा फॉर्म्युला आहे CnH2n. म्हणजे आता याचे जे हायड्रोजन फॉर्म्युला बघा CH4. मग आता इथेनचा फॉर्म्युला काय आहे C2H6. त्यानंतर तुमचा जो प्रोपेन आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे तुमचा C3H. इथे 6 घेतला ना, इथे काय करायचं, एक 2 ने हायड्रोजन वाढवत जायचे आणि तुमचा जो कार्बन आहे तो 1 ने वाढवायचा. फॉर एक्झाम्पल इथे CH4 आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला. मग CH4, मग आता इथे कार्बन आपण 1 ने वाढवूया, मग C2 झाला. मग हायड्रोजन किती झाला, H6 झाला. त्यानंतर प्रोपेनमध्ये C3 झाला आणि तुमचा हायड्रोजन किती झाले, H8 झाले. त्यानंतर तुमचा जो प्रोपेन झाला ब्युटेन. ब्युटेनमध्ये काय असतात, कार्बन तुमचे 4 असतात, C4H10. सो अशा पद्धतीने हे सगळे ट्रेसेस अमाऊंटमध्ये ह्या नॅचरल गॅसमध्ये प्रेझेंट असतात. हे सुद्धा महत्त्वाचे घटक आहेत. तर काय काय महत्त्वाचे घटक आहे, सगळ्यात महत्त्वाचा तुमचा आहे मिथेन, त्यानंतर तुमचा आहे इथेन, प्रोपेन, ब्युटेन. सो असे हे 4 घटक लक्षात ठेवायचे आहे. सो हा जो नॅचरल गॅस आहे म्हणजे जो नैसर्गिक वायू आहे तो सजीवांच्या अवशेषांपासून उच्च दाबाखाली काय होत असतं, तयार होत असतो. आपण त्याची मेथड समजून घेतली आहे. नॅचरल गॅस इज फॉर्म फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम विच इज बरीड अंडरग्राउंड अँड ड्यू टू द ट्रिमेंडस हीट अँड प्रेशर दे आर कन्वर्टेड इन टू द नॅचरल गॅस. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं आहे. दिस फ्युएल कॅन बी कॅरीड ओव्हर अ लॉंग डिस्टन्स थ्रू अ पाईप. मग आता हे जो नॅचरल गॅस आहे तो कसा ट्रान्सपोर्टेशन करत असतील, हा पण एक मोठा प्रश्न आहे ना, की तो जो नॅचरल गॅस जिथे तयार होत असेल त्या स्थळापासून ते आपल्या घरापर्यंत किंवा तुम्ही बघा तुमचे जे गाड्या आहे, आजकाल सगळ्या गाड्या कशावरती चालत आहे, CNG वरती. CNG इज नथिंग बट अ नॅचरल गॅस. CNG कॉम्प्रेस नॅचरल गॅस. सगळ्या ज्या कार्स आहेत का CNG चालवरती चालतात, बिकॉज इट इमिट्स लेस अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड खूप कमी प्रमाणामध्ये CNGच्या ज्या गाड्या आहेत त्या रिलीज करतात.
त्याच्यामुळे जे पोल्युशन आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये होत असतं आणि CNGचे खूप सारे फायदे आहे, म्हणून CNG वरती आजकाल कार चालल्या आहेत. आणि हे पेट्रोल आणि डिझेल हे एक दिवस संपणार आहे, म्हणून तुम्हाला लेटेस्ट ज्या टेक्नॉलॉजी आहे, खूप साऱ्या कार्स, खूप साऱ्या बाईक्स अशा बाजारामध्ये आलेल्या आहे की ज्या इलेक्ट्रिकल कार्स आहे, इलेक्ट्रिकल बाईक्स आहे. म्हणजे पर्याय सुद्धा माणसाने पुढे फ्युचरमध्ये हे शोधून ठेवलेलं आहे की जर समजा पेट्रोल डिझेल किंवा हे सगळे गॅसेस वगैरे आहे ते संपले तर काय करणार आपण. इलेक्ट्रिसिटीवरती चालणारा टेस्लाच्या कार आल्या किंवा वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार्स आल्या आहेत, बाईक्स आलेल्या आहेत. म्हणजे यातून आपले काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटीची बचत होणार आहे. मग आता हा जो नॅचरल गॅस आहे तो त्यांच्या मेन सोर्सपासून पाईपलाईनद्वारे जिथे आपल्याला पाहिजे तिथे ट्रान्सपोर्ट करू शकतो. आणि जर तुमची पाईपलाईनची सुविधा नसेल तर मग काय करतो, अंडर द हाय प्रेशर इट इज फिल इन अ सिलेंडर. म्हणजे आपली जी LPG सिलेंडरची टाकी असते बघा, त्या LPG सिलेंडरमध्ये जसा LPG गॅस जो आहे तो हाय प्रेशरने भरलेला असतो, त्या पद्धतीने CNG आणि तुमचा जो LNG पण आहे एक गॅस म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस. हे काय आहे, नॅचरल गॅसचे सब प्रोडक्ट्स आहे. नॅचरल गॅस कसा मेन आहे, नॅचरल गॅस पासून काय CNG आणि PNG किंवा जसं मिनरल ऑइल पासून पेट्रोल डिझेल पॅराफिन वॅक्स हे मिळत असतं, तसं नॅचरल गॅस पासून आपल्याला CNG PNG हे सगळं मिळत असतं. सो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CNG, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. ओके. अँड LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस, हे त्याचा काय आहे, फुल फॉर्म आहे, तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी दिलेला आहे. सो दिस मेक्स पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट द गॅस. अशा पद्धतीने आपण ह्या नॅचरल गॅसचं ट्रान्सपोर्टेशन एक तर पाईपद्वारे करू शकतो किंवा आपण टाक्यांमध्ये अंडर हाय प्रेशर त्याला काय करू शकतो, कॉम्प्रेस करून भरू शकतो. सो आय थिंक तुम्हाला नॅचरल गॅस काय आहे हे आजचा जो टॉपिक आहे तो क्लिअर झाला असेल. मग आता सगळ्यात पहिले फटाफट तुम्हाला प्रश्न विचारले जातील ह्या नॅचरल गॅसवरती, व्हॉट इज अ नॅचरल गॅस, व्हॉट आर देअर कंपोनंट्स. मग नॅचरल गॅस नक्की काय आहे, त्याचे कंपोनंट्स काय आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहिणार आहात, फटाफट या प्रश्नाचं उत्तर तुमच्या एक्सरसाइजमध्ये पण हा प्रश्न विचारलेला आहे. दॅट इज नॅचरल गॅस इज अ फॉसिल फ्युएल, इट इज फाउंड अलॉंग विथ मिनरल ऑइल. मिनरल ऑइलच्या आसपास सानिध्यामध्ये तो सापडत असतो. अँड विच इज द मेन कंपोनंट तुम्हाला सांगितले, दॅट इज CH4 म्हणजे मिथेन, प्रोपेन, इथेन अँड ब्युटेन. दीज आर द मेन कंपोनंट ऑफ दिस नॅचरल गॅस. नॅचरल गॅसचे हे मेन कंपोनंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं तो फॉसिल फ्युएल आहे आणि खूप सारे क्वेश्चन्स त्याच्यावरती जे विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.